तर निदा खानच्या जामीन आदेशातील श्रीकृष्णाच्या उल्लेखावरून नवा वाद निर्माण झालेला आहे। हिंदू जनजागृती समितीची न्यायालयाच्या निरीक्षणावरती तीव्र नाराजी पाहायला मिळते। धार्मिक उपमेमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा समितीचा आरोप आहे। तर समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी आक्षेप नोंदवलाय। न्यायालयीन आदेशांमध्ये धार्मिक तुलना टाळण्याची मागणी केलेली आहे। जामीन आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची शासनाकडे मागणी केलेली आहे। आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत राहुल वाघ। राहुल, सविस्तरपणे सांगा। वैष्णवी, आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये कॉर्पोरेट जेटचं एक प्रकरण उघडकीस आलेलं होतं। या प्रकरणी 9 गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले होते आणि 8 आरोपींना या संपूर्ण प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली होती। आणि आपण जर बघितलं तर आता त्याच प्रकरणामध्ये संशयित आरोपी असलेल्या निदा खानला जामीन हा देण्यात आलेला होता आणि तिला जामीन मिळाल्यानंतर आता एक नवीन वाद हा समोर आलेला आहे। हिंदू जनजागृती समितीने न्यायालयाच्या निरीक्षणावरती तीव्र नाराजी व्यक्त केली असून धार्मिक उपनामुळे हिंदूंच्या भावनेचा दुखावल्याचा आरोप देखील समितीच्या वतीने करण्यात आलेला आहे। न्यायालयीन आदेशांमुळे धार्मिक तुलना टाळण्याची देखील मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। जामीन आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची शासनाकडे देखील मागणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे TCS धर्मांतराचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून याबाबत आता शासन काय निर्णय घेतं हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। वैष्णवी, बरोबर राहुल, त्यामुळे आता काय नेमकं होतंय, न्यायालय काय म्हणतंय, सगळं जाणून घेणं गरजेचं झालंय। धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली आहे।